नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। खूप जणांचे प्रश्न होते की सर मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालयाविषयी जे कट ऑफ लागणार आहे त्याच्याविषयी बोला। खूप जणांचे प्रश्न होते, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे तब्येत बरी नसल्या कारणाने मी काय लाईव्ह क्लासेस घेतले नाही आणि आता सध्या गावाकडे असल्यामुळे तुम्हाला 2-4 दिवस असेच आपले व्हिडिओ दिसतील। पण एक लक्षात असू द्या, व्हिडिओ कोणतेही कशाही प्रकारे दिसले पण माहिती 100% ती जी खरी आहे तीच सांगितली जाईल आणि तीच माहिती मी जी अपडेट माझ्यापर्यंत येते तीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, आता फायनल आन्सर की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव विवेक कुसळकर हेच आहे, जे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे। तुम्हाला सर्वांना माहिती, सर्वांनी मार्क चेक केले। आता काही जणांचा प्रश्न असा आहे की सर आता मार्क भेटतील का, की जे प्रश्न कॅन्सल केलेले आहेत, जे फायनल आन्सर की मध्ये कट दिलेले आहेत की बाबा हे आता मार्क भेटतील का। तर एक लक्षात असू दे मित्रांनो, हे मार्क भेटतील का नाही भेटतील हे 1-2 दिवसात तर कळणारच आहे। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, या 2-3 दिवसांमध्ये शिपाईची फायनल आन्सर की येणार असं मी तर सांगतोच तुम्हाला। पण त्याचं कारण काय एवढं लेट का होतं शिपाईचा आन्सर की, कारण की लिपिकचा जो पेपर आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल, लिपिकचा आणि चालकचा या पेपरला कोणत्याही प्रकारे कोणत्याही सेंटरला एवढा प्रॉब्लेम आला नाही जसा शिपाईच्या पेपरला प्रॉब्लेम आलेला आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, धुळे हे सेंटर असेल, त्याच्यानंतर कल्याण या सेंटरला जो शिफ्ट 2चा पेपर शिफ्ट 1ला दिला, शिफ्ट 1चा पेपर शिफ्ट 2ला दिला, हा गोंधळ। आता या ठिकाणी काय झालेलं आहे, कल्याण या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना न्यायालयाने बोलवलं होतं। काही विद्यार्थी गेले, काही विद्यार्थी गेले नाही। पण आता हे असं पण होऊ शकतं, कारण की कल्याण या सेंटरचं असेल, धुळे या सेंटरचं जे कॉपी पकडल्या गेली मुलांची ते असेल, किंवा विविध सेंटरवरती, म्हणजे मी तुम्हाला पहिले काय सांगितलं होतं की 20 ते 30 हरकती मुलांनी घेतलेल्या आहेत। किती? 20 ते 30 हरकती मुलांनी घेतलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने त्या हरकतीनुसार 100% रिझल्ट हा पॉझिटिव्हच येणार आहे। म्हणून जे विद्यार्थी निगेटिव्ह विचार करतायत की नाही आम्हाला सर 15 मार्क आहेत, सर आम्हाला 16 मार्क आहेत, सर आम्हाला 21 मार्क आहेत, तर कृपया सगळ्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की जे 15+ कट ऑफ तर लागणारच आहे, त्यात काही शंकाच नाही। कारण की शिपाईचा पेपरला ज्या प्रकारे प्रश्नामध्ये गोंधळ झालेला आहे, सेंटरमध्ये गोंधळ झालेला आहे, अशा विविध ठिकाणी, कारण की खूप विद्यार्थ्यांचे असे मेसेज आले की सर आम्ही ज्या सेंटरला पेपर दिलेला आहे त्या सेंटरला काही चेक नाही केलं, काही नाही केलं। म्हणून एक लक्षात असू द्या, तुम्हाला कट ऑफ जो लागणार आहे फक्त या हप्त्यामध्ये अपडेट तुम्हालाच भेटेल। म्हणजे कट ऑफ म्हणजे जास्तीत जास्त गुरुवारपर्यंत, म्हणजे 3 ते 4 दिवसामध्ये कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे। पण जी फायनल आन्सर की आहे ती सोमवारी येण्याची दाट शक्यता आहे आणि ती फायनल आन्सर की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या जाईल। म्हणून एक लक्षात असू द्या, मुंबई हायकोर्ट विषयी भरतीविषयी मी तुम्हाला जी अपडेट येते ती सगळी अपडेट सांगणारच आहे। पण आपलं चॅनल नवीन आहे मित्रांनो, म्हणून तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असल्या कारणाने प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल पण आपलं नवीन आहे आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन जॉईन झाले असतील त्या सर्वांना, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। थँक्यू।